हाय हॅलो नमस्कार. तर आज ना मी खूप कमी वेळामध्ये हे तूप तयार केलेलं. तर ते कसं ते मी तुम्हाला पुढं शेअर करतेच. पण त्या अगोदर ना आज आमच्याकडं जांभळे विकणारा आला होता. तर खूप छान अशी काळीभोर जांभळं होती, तर ती मी सुद्धा घेतली. आता ही जांभळं आपल्या इकडं फक्त गावाकडं छान भेटतात. तर ती मी मिठासोबत छान खाल्ली. त्यानंतर इथं मी तूप बनवायला घेतलेलं. तर हे तूप जी साई आहे ही मी 8 दिवसाची जमा केलेली होती. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर मी ती 2 तास अगोदर फ्रीजरमध्ये काढून ठेवली होती बाहेर आणि त्यानंतर ती अशी सॉफ्ट झालेली. त्यानंतर मी तिला चमच्याच्या साहाय्याने छान अशी मॅश केली, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तिला मी एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायची. आता ती टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये 2-3 असे बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत. जे किंवा जर बर्फ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही थंड पाणी वापरले तरीसुद्धा चालेल. तर मी इथे तर बर्फाचा वापर केलेला आहे. तर इथे मी 7-8 पीस बर्फ टाकलेला आहे आणि याला मिक्सरमध्ये 2-3 वेळा छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. खूप जास्त लोण्याचा गोळा तयार होईल अशी एवढं ग्राइंड करण्याची अजिबात गरज नाही आहे. मी 2-3 वेळा फिरवलं आणि डायरेक्टली कढईमध्ये टाकलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मी काही लोण्याचा गोळा वगैरे तयार केला नव्हता. मिक्सरमध्ये फिरवून मी सीधा कढईमध्ये ठेवलं होतं. तर अशा प्रकारे स्लो गॅसवरती मी ते तूप कढवायला ठेवलेलं. तर तुम्ही पाहू शकता हळूहळू ती साई अशी छानपैकी मेल्ट होत चाललेली आहे आणि छान असा तुपाचा कलरसुद्धा आपल्याला दिसत आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी एकदम स्लो गॅसवरतीच केलेलं आहे आणि 15 मिनटं मी छान असं तूप कढवलेलं आहे. तर 15 मिनटांनी मी बंद केलं आणि थंड झाल्याच्यानंतर मी छान एका पातेल्यामध्ये असं छन्नीने गाळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आपल्या तुपाचा कलरसुद्धा इतका छान पिवळसर आलेला आहे आणि इतकं स्वच्छ तूप निघालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि 8 दिवसाची मलाई होती. त्या 8 दिवसाच्या मलाईचं इतकं छान तूप निघालं होतं, इतकं वाटीभर तूप निघालेलं होतं. त्यानंतर मी टेरेसवरती गेलेले होते. मी काही भाज्या लावलेल्या आहेत, तर म्हटलं त्याला पाणी पण द्यावं आणि पाहावं. पण वातावरण इतकं छान झालेलं की तुम्ही पाहू शकता, खूप छान. कारण की आमच्या इकडे इतकं कडक ऊन आहे आणि खूप सारी गरमी आहे. त्यानंतर हे वातावरण असं झालेलं खूप छान वाटत होतं. अशा वातावरणामध्ये घराच्या पाठीमागं शेती आहे, तर भात लावलेले होते. तर ती भात शेती होती. त्यानंतर इथं मिरच्या लावलेल्या होत्या, वांगे लावलेले होते. तर मी ते पाहत होते. त्याला खूप छान अशी फुलं वगैरे आलेले आहेत आणि छान भाज्या झालेल्या आहेत. अजून काही लावलेल्या आहेत, पण मग त्या अजून छोटे छोटे रोपटे आहेत. बाकीच्या आता हे असे झालेले आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका छोट्या व्हिडिओ